भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलंय। पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। जिस तरह भाजपा ने उनको धोखा दिया, जिस तरह आप में अपमानित हुए, वो जनता की सहानुभूति भी उनके साथ है। उनके इस साहसिक कदम पर हम सब उनका स्वागत करते हैं और मैं समझता हूँ पंजाब की कहानी तो जीत की उन्होंने लिख दी। उनका बहुत बड़ा प्रभाव उत्तर प्रदेश, उत्तराखंड और जिन राज्यों में चुनाव हो रहा है उसमें भी कांग्रेस के पक्ष में हवा बनाने में वो कामयाब होंगे। हम सभी क्रिकेट प्रेमी ही नहीं, जो मनोरंजन के दृष्टिकोण से उनको आज देखते हैं, वो भी उनका स्वागत करते हैं। एक तरफ भारतीय जनता पार्टी है जो सुशासन और विकास में भरोसा करती है, सबका साथ सबका विकास और जीरो टॉलरेंस अगेंस्ट करप्शन, जीरो टॉलरेंस अगेंस्ट टेररिज्म की पॉलिसी पर काम कर रहे हैं। देश की जनता लगातार हमको सहयोग कर रही है। लेकिन वहीं दूसरी तरफ कांग्रेस है जिसने 12 लाख करोड़ के स्कैम किए। उस पार्टी के उपाध्यक्ष स्वयं 5,000 करोड़ के फ्रॉड पर बेल पर चल रहे हैं। अब नवज्योत सिंह सिद्धू जी की चॉइस है, इच्छा है उनकी कि वो किस पार्टी को छोड़ रहे हैं और किस पार्टी में जा रहे हैं। ये उनका अपना निजी अधिकार है, उस पर हम कोई टिप्पणी नहीं करना चाहते। बघा, अगदी महत्त्वाचा निर्णय खरं तर हा झालाय असं म्हणता येईल आणि याचबद्दल आपण बोलूयात। आमचा नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड आता आपल्यासोबत आहे। सुमेध, आपण बघितलं नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांचा पक्षप्रवेश खरं तर अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। एकंदरीत काय सांगाल या सगळ्यावर? निश्चित दर्शना, सिद्धूच्या चेहऱ्याने काँग्रेसला एक नवीन स्टार प्रचारक मिळालेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। सप्टेंबर 2016 मध्ये भाजपला रामराम ठोकल्यानंतर नेमकं सिद्धू कुठल्या पक्षामध्ये जाणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं। सुरुवातीला आम आदमी पक्षासोबत वाटाघाटी करण्याचा सिद्धूंनी प्रयत्न केला, मात्र अपेक्षित यश न मिळाल्यानंतर शेवटी ऑप्शन जे होतं ते काँग्रेसच होतं आणि आज शेवटी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कुठलाही वादागाजा न करता नवज्योत सिंग सिद्धूंनी प्रवेश केला। असं बोललं जाते की नवज्योत सिंग सिद्धूला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी एक वेगळा गट सक्रिय होता आणि त्याला विरोध करणाराही एक दुसरा गट सक्रिय होता। या अगोदरच सिंग सिद्धू यांचे ज्या नवजीत कौर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आता आगामी पंजाब निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवज्योत सिंग सिद्धू या एक नवा स्टार प्रचारक चेहऱ्याचा काँग्रेसला किती मिळतं आहे, कितपत फायदा होणार आहे इथे येणारा वेळ सांगेल। मात्र सध्या तरी कुठल्याही अपेक्षे न ठेवता नवज्योत सिंग सिद्धूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, हे विशेष। आणि हे करत असताना पंजाब मधला कुठलाही बडा काँग्रेसचा नेता उपस्थित नव्हता, हे देखील आहे। दर्शना, अगदी खरे। थँक्यू व्हेरी मच सुमेध या सविस्तर माहितीबद्दल।